महावितरणच्या उघड्या डेपोतील विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका शेतकऱ्याची सुमारे 4 लाख रुपये किमतीची म्हैस करंट लागून मृत्युमुखी पडली। या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला। 54 मीटर रस्त्यालगत महावितरणच्या उघड्या डेपोतील विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने एका शेतकऱ्याची सुमारे 4 लाख रुपये किमतीची म्हैस करंट लागून मृत्युमुखी पडली। घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला। घटनास्थळी नगरसेवक सुनील खटके यांनी भेट देऊन पाहणी केली। महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत आणि बाधित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली। या ठिकाणी शॉक हा ओपन वायर खाली टाकलेली आहे, ह्याला परवानगी दिली कोणी? मी आज या ठिकाणी म्हैस 5 लाख रुपयाची म्हैस आहे, या पळणाऱ्या शर्यतीपैकी एक म्हैस आहे, मनोज सुरेला यांची ती म्हैस आहे। मी अनेक दिवसापासून त्या म्हशीला बघतो, इतकी चांगली म्हैस, एवढी देखणी म्हणल्यावर हरकत नाही। ती आज याच्यापासून ती निघून गेली, याचं दुःख या पूर्ण कुटुंबाला आणि ह्या पूर्ण परिवाराला झाले। हे सगळे गवळी लोक आहेत आणि आज ही एक घटना झालेली आहे। इथं ओपन वायरेमध्ये आज म्हैस मेली, उद्या इथं सगळे जळण काढायला बायका आपल्या भागातल्या जनता येते इथं, याचं लक्ष देणार कोणी? त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। संबंधित कोण शेतकरी आहे त्या शेतकऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण का त्यांनी वरून लाईट नाही घेता ओपन लाईट या ठिकाणी खाली टाकलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी म्हशीचा मृत्यू झालाय। आज या ठिकाणी मनुष्यवध सुद्धा झाला असता, त्याला कोणी जबाबदार आहे? त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच या ठिकाणी मी प्रभागाच्या वतीने मी मागणी करतो। स्थानिकांनी याच ठिकाणी यापूर्वीही अशाच घटना घडल्याचा दावा करत डेपो सुरक्षित करण्याची मागणी केली।